मानसिकं संसारिकं स्पष्टास्पष्टं भुक्ता भुक्तं पिता पीतं सकलपातकं अतिपातकं उपपातकं लघुपातकं संकरीकरणं मलिनीकरणं अपात्रीकरणं जातीभ्रम शर्करा प्रकीर्णकारणं. अजित पवारांच्या अस्थिकलशाचं पूजन जे आहे ते पक्ष कार्यालयात झालं आहे, परंतु काल शपथविधीचा कार्यक्रम सुनेत्रा वहिनींचा झालेला आहे. त्याच्यावरून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमांमध्ये असेल काही झालेल्याच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या आहेत. अग्रलेख लिहिण्यात या संदर्भातली प्रतिक्रिया काय? आम्हा सर्वांचेच नेते, महाराष्ट्राचे नेते अजितदादा यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये अस्थिकलश जाईल. उद्या परवा 2 दिवस पक्षाचे मंत्री, पक्षाचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थिकलशाचं पूजन झाल्याच्यानंतर त्याचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. आता आपण जे म्हणालात, प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. म्हणून काल वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो. तो मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचं जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली. यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काय कारण आहे असं मला स्वतःला वाटतं. दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र अमोल विटकर यांनी ट्विट करत काही संघ उपस्थित केलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 जण हे जर प्लेनमध्ये होते तर मग 5 जणांचा मृत्यू झाला, असं का झालं, वारंवार पायलट का बदलले गेले, असं त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत. ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात म्हणजे नोंदी असतात ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल. भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. नाही, असं काही निर्णय झालेला नाही. त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काही निर्णय झालेला नाही. आमदार आग्रही आहेत की जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी. राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे की मराठमोळ्या रांगण्या पक्षाचा अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हा मराठी असावा, पटेल नको म्हणून त्यांनी थेट भूमिका घेतली. पटेल नाही. राज ठाकरेंनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रितपणाने बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत, आमदारांच्या भावना आहेत, याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू. आमदारांची अशी भावना आहे की सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असाव्यात. त्यांनी असं कोणी सांगितलं आपल्याला? आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केलं आहे आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वीसुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेल्या नाहीत. उलट मित्र पक्षाला सौहार्दाने सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आत्ता आम्हाला NDAमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवाला मिळतं आहे. त्याचा मी साक्षीदार आहे. UP असतानासुद्धा मी होतो, त्यावेळेला काय परिस्थिती होती ती अनुभवलेली आहे. आता NDA असतानासुद्धा मी आहे, ते मी आता अनुभवतो आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची ती भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका आहे की सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दाखवल्या. यात तथ्य आहे. आता हे तुम्ही तुमच्या मनाला जे पाहिजे असेल ते तुम्ही बोलू शकता. मी मगाशी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार आहे. त्या परिवारातल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निर्णय करणार आहोत. हे मगाशी मी सांगितलं आपल्याला.
त्याच्यामध्ये काय दुमत असं काही कारण नाही. तर विलिनीकरणाच्या संदर्भात अजित पवारांनी तुमच्याशी कोणताही संवाद साधला नव्हता, परंतु आता विलिनीकरणाची शक्यता आहे की नाही नंतरच्या काळात? एक भाग असा आहे की हे जे काय म्हटलं जातं हा भाग एक वेगळा आहे आणि खरं तर तीसुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल, पण मी का विचारत नाही. का लगेच सुरुवात झाली चर्चा? कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता. एक भाग झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमचा पक्ष आहे, दादाने उभा केलेला पक्ष आहे, कष्टाने उभा केलेला पक्ष आहे. त्यावेळेलासुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती. एक बघा गेल्या 6 महिन्यात किंवा गेले वर्षभर मी सातत्याने ज्यावेळेला विलिनीकरणाच्या वतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एनडीएमध्ये जाण्याचा जो घेतला तो आमच्या मूळ सेक्युलर विचारधाऱ्याशी ठाम राहत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाराष्ट्रातल्या जनतेने 12 कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे एनडीएसोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील. आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील, तो निर्णय त्यांनी करायचा आहे. मी तेच म्हटलं, मी आज नाही म्हणत. मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या वतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं, आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, तो कायम असेल. त्या निर्णयाची सुसंगत त्यांची विचार असेल. एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष नेतृत्व करते आज. एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष. जसं UPA म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष, तसं एनडीएमध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहे. आता नाही, ज्या वेळेला एनडीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं, ज्यावेळेला UPA स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं. त्याच्यामुळे आज आमच्या एनडीएसोबतचा असलेला तो निर्णय जो दादांनी विचारपूर्वक 2023मध्ये घेतला होता त्या विचाराची सुसंगत असतील त्याच्याबद्दलचं योग्य भूमिका आहेच. मी वारंवार स्पष्ट केलं. त्याच्यामुळे मला माहीत नाही मी कुठं म्हटलं काय. मी म्हटलं विलिनीकरणाबद्दल मी नाही म्हटलं, माझं एकही वाक्य नाही. उलट विलिनीकरणाला आमचा विरोध आहे असं सातत्याने पसरवत आमच्या वतीमध्ये वेगवेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी गेले 30 वर्ष वाटचाल करतो आहे. एक असं आहे, मी 2014मध्ये सुद्धा एकत्रित राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. पवारसाहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष 4 वर्ष केला. मी दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिलो. पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने पार पाडली. दादांच्या समेत काम करत असताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता सहकार्य म्हणून मी वारंवार घेतली. त्यावेळेलासुद्धा आमच्याबद्दलची तसेच प्रवास केले गेले, पण तो निर्णय दादांचा सामूहिकरित्या होता. आत्तासुद्धा मी तेच आपल्याला सांगतो आहे की आमचा निर्णय एनडीएबरोबरचा ठाम आहे. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. ज्यांना सुरू केली त्यांना आपण विचारा. मला याच चर्चेच्या हिशोबातून तुम्हाला किंवा प्रफुल्लभाईंना कुठेतरी म्हणजे विलनच्या भूमिकेत किंवा विरोधकांच्या भूमिकेत ठेवत नाही आहेत. करू दे ना, कोणाला काय करसेल ते करू दे. आमची भूमिका स्वच्छ आहे. आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. विलिनीकरणाच्या वतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आहे आणि ते सर्वांना ज्ञात आहे. आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. त्यामुळे एनडीएमधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता. तीसुद्धा आमची मूळ विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारधारा ती ठाम ठेवत आम्ही ते केलं. आणि भारतीय जनता पक्षाने त्या वतीमध्ये कधीच हरकती घेतली नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कोण काय ठरवतो आहे त्यापेक्षा पक्ष दादांनी दिलेला विचार, दादांनी घेतलेला निर्णय त्याच्यासोबत राहून पक्ष पुढे नेणं हा आमची भूमिका राहील. आणि या भूमिकेशी एनडीएच्या भूमिकेची जो सुसंगत असेल ते करतील. यापेक्षा मला आज या विषयावरती काय बोलायचं. संजय राऊत यांनी
हे बघा, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. पक्षामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि त्या कमिटीमध्ये असलेले सदस्य, विधिमंडळामध्ये असलेले सदस्य या सगळ्यांची मतं घेतली जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, संविधानाला मानणारा पक्ष आहे. पक्षाचं एक संविधान आहे, त्या संविधानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही केली जाईल. आता कोण कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करते, कोण कुणाला विरोध करते, यापेक्षा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्या कमिटीमध्ये असलेल्या सदस्याच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या मनातला राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी निवडला जाईल. बघा, ह्या प्रकरणामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. त्या साठीच महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं एक इन्क्वायरी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्या इन्क्वायरीच्या अंती सगळं काही सत्य बाहेर येईल. आमच्याही मनामध्ये कुठेतरी प्रश्न आहेत. ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकं काय घडलंय, त्या ब्लॅक बॉक्स बाहेर सगळं संभाषण बाहेर आलं पाहिजे. आम्हालाही माहिती त्याच्यातली भेटली पाहिजे. शेवटी हा अपघात कसा झाला, कुणाच्या चुकीमुळे झाला, याचं अंतिम सत्य बाहेर यावं ही सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असं तुम्हाला कुणी सांगितलं भाजपाच्या विरोधात? कोण नेता कोण? आमच्या पक्षामध्ये राज्यसभा कुणाला द्यायची हा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे. त्याच्यामुळं कुणाचा विरोध आहे, कुणाचा समर्थन आहे, यापेक्षा आमच्या पक्षातले नेते, आमच्या पक्षातले सदस्य काय निर्णय घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. कुणाचा विरोध आहे म्हणून आम्ही कुठले निर्णय घेत नाही किंवा कुणाच्या विचारावर आमचे निर्णय होत नाहीत. आमच्या पक्षात आमचे निर्णय होत असतात. संजय राऊत यांनी सुनेत्रा महाजन यांचं नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केल्यानंतर अशी टीका केलेली आहे की आता परिवारवादाचा जो ठपका आहे तो बीजेपी ठेवू शकत नाही कोणावर. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय दादा या अकाली निधनाने गेलेले आहेत आणि या धक्क्यातून महाराष्ट्र बरा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्रातली जनता असेल, अजूनही त्या धक्क्यात आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी वहिनीचा त्या ठिकाणी शपथविधी झाला. 12.5 कोटी जनतेच्या विकासासाठी झाला. एवढं सुरू असताना सुद्धा संजय राऊत साहेबाला राजकारण सुचतंय, हे दुर्दैव आहे. संजय राऊत साहेबाला विनंती एवढीच आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्यासारख्या जाणकार पत्रकार नेत्यांकडनं जपली पाहिजे. लोकाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धडे देत असताना त्या धड्याचं अनुकरण आपण सुद्धा करावं, एवढीच आमची विनंती आहे. हे बघा, राजसाहेबांचं ट्विट मी पण पाहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्षाच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे, घटनेवर चालणारा पक्ष आहे. पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवड करत असताना त्या कमिटीमध्ये सदस्य, राज्य पातळीवर आणि देश पातळीवर असलेले सदस्य यांचा सगळ्यांचं मत घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. आमची अजून कुठे राष्ट्रीय अध्यक्षाची चर्चा चालू नाहीये. आम्ही गटनेता आणि उपमुख्यमंत्री पद काल वहिनीचं झालेलं आहे. त्यानंतर लवकरच ती प्रक्रिया पार पडेल आणि लोकशाही पद्धतीने ती प्रक्रिया पार पडेल. आता राजसाहेब काय म्हणले त्यापेक्षा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घटनेतल्या जे त्याच्यामध्ये कमिटीमधले लोक आहेत त्यांचं काय मत आहे याच्यावरती आमचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल.